पण शारीरिक क्षमता पश्मीपेक्षा कारवानला थोडी साधारण कमी राहते. त्यावेळेस तर काळ्या कलरनं अक्षरशः कारवान संपवायची वेळ आणली. हा कलर यावस जितकं तुम्ही मोकळं ठेवचाल तितकं ते सुंदर राहील. हे अगदी मला करता आलं. पण ती कारवान क्षेत्रातली एक म्हणजे बरं का एक कोपरा म्हणा आपल्या आठवणीतला, इतकं ब्रीड आणि इतका मोठ्या मापाचा. आणि अक्षरशः त्या लाईनबद्दल आम्हाला भयंकर दुःख वाटतं की ती लाईन आमच्यापाशी राहायला पाहिजे होती, ती वाढायला पाहिजे होती. असं झालं. आबाळ बिबाळ येते का नाही? माझं नाव रणजित तानाजी साळुंके, गाव मोरुची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझ्याकडं एक कारवानचा मेल मोठा स्टड मेल, एक फिमेल आहे आणि हा पश्मीचा नर 1 वर्षाचा, अजून 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे ह्याला. हा आता पश्मी कुत्रा आहे तो, ह्याला 18 तारखेला 1 वर्ष पूर्ण होते. जे काय ब्रीडर तर इथंच आहेत. हां. आणि ह्याचे आता तुम्ही कारवान पण ठेवले आधीपासून, आत्ता पश्मी पाळलाय, तर दोन्हीत काय नक्की तुम्हाला डिफरन्स वाटतं? कसं झालंय, कारवान थोडं ह्याच्या बाबतीत ॲग्रेशन कारवानला खूप असते आणि पश्मीला सुद्धा असते, त्याच्याबद्दल अगदी दुमत नाही आहे. पण शारीरिक क्षमता पश्मीपेक्षा कारवानला थोडी साधारण कमी राहते. त्यावेळेस फायटिंगच्या वेळेस म्हणा, ही करायच्या वेळेस हे थोडं सरस पश्मीच राहणार कारवानपेक्षा. सरस राहते, कारण त्याचं ब्रीडिंग, माझं एक म्हणणं आहे की त्याचं ब्रीडिंग पण तसं झालंय म्हणून 100% लोकांनी आता पश्मीची कन्सेप्ट एवढी म्हणजे अगदी चुकीची प्युरिटी राहिलीच नाही होती आता आजीपासून, असा विषय आहे. एक कारवान फिमेल आहे 2 वर्षाची. हिचा बाप बादल आणि आयुबाईची काळी मादी, आणि ह्या मादीच्या 5 जनरेशन आपल्या बॅकथ्रोच्या माहीत आहे सगळ्या आपल्याला. असं आहे. हे मादीत तुम्ही म्हणजे बाकीचं पण कारवान बघते, पण ह्या मादीत असं तुम्हाला वेगळं पण काय वाटते? वेगळं पण जर सांगायचं म्हणलं तर हिचा शेपूट एकदम लहान म्हणजे पाहिजे तेवढा, आणि गुडघ्याला संपतो. गुडघ्याला संपतो. आणि इतर कुत्र्याच्या तुलनेत ह्या मादीचं तोंड आणि नाक अगदी म्हणजे फेसिंग प्रोफाईल का नाही अक्षरशः कुणी बघायसारखे आहे. म्हणजे फेस प्रोफाईल, कान एकदम सपय आणि सपाट, आणि छातीची ठेवण ह्या छातीला असं म्हणलं जातं की बाबा ही जास्त पण नाही आणि कमी पण नाही, एकदम म्हणजे मीडियम, जशी कारवानला छाती पाहिजे तशी. आणि विशेष म्हणजे ही मादी असेल साधारण एक 25 ते 26 इंचाची कमीत कमी. पण ह्याच्या 2 ब्रीडिंग केलेत मी, गेल्या वर्षी एकदा आणि ह्या वर्षी एकदा. तर एकही पिल्लू ह्या ब्रीडिंगमधलं फेल गेलेलं नाही. अगदी म्हणजे ह्यांची लाईन डेव्हलप एकदम व्यवस्थित पुढं होती, म्हणजे एकदम फिल्टर की बाबा फॉल्ट अगदी कमीत कमी. याचा शेपूट बघा तुम्ही, अक्षरशः म्हणजे करंगळीपेक्षा बी लहान. हा कुत्रा आता 3.5 वर्षाचा आहे. इतकं भयंकर ॲग्रेशन आहे की अक्षरशः त्याला कंटाळून लोडणं टाकायची वेळ आली की त्याच्या मोमेंट कमी व्हावे म्हणून. आणि ह्या कुत्र्याच्या मला वाटतं 6 जनरेशन बॅकथ्रोच्या माहीत आहेत आपल्याला, आई वडिलाच्या. हे मित्र आमचे श्याम बरोबर, त्यांनी आपल्याला एक मैत्रीत गिफ्ट केलेला कुत्रा आहे. मी माझ्या डोळ्यांनी 5 जनरेशन बघितले, 6वी जनरेशन शामरावनी बघितली. कारवान कुत्रा ॲग्रेशन कसं असावं की ह्या कुत्र्याकडे बघून अक्षरशः लोकांनी सांगावं की कुत्रा भुकल्या आम्हाला पहिल्यांदा घरातनं बाहेर यावं लागतं की कुणाला तर तो चावल म्हणून. असा विषय आहे. ह्याची तोंडाची ठेवण बघा, म्हणजे इतर कुत्र्याच्या तुलनेत लांबी, कान, आणि कारवान कुत्र्याला गॅप कसा असावा फोडून बघा. हे अगदी कारवानमध्ये संपत आलं हे.
बघा हे स्ट्रक्चर, बघा हे 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 हा गॅप पाहिजे, आवर्जून पाहिजे ह्या ब्रीडमध्ये. छातीमध्ये जशी खाली असावी तशी रुंद पण असावी, रुंद असावी. आणि ही स्ट्रेट लाईन, हे स्ट्रेट लाईन. हा साधारण तसा शेपटात बघायला गेलं तर साधारण जाड आहे, पण एकदम निमुळता आणि एकदम सरळ. इथं गुडघ्याला शेपूट संपलाच पाहिजे. हा पायाचा कर्व. आता आहे ना, ही मादी वेगळ्या लाईनची आहे, नर वेगळ्या लाईनचा आहे, लातूर लाईनचा आहे. दोन्हीच्या टेम्परामेंट मध्ये आणि मेंटेनन्स मध्ये पण थोडासा फरक आहे, मला नक्कीच माहिती आहे. पण काय फरक आहे नक्की सांगा. मेंटेनन्स म्हणजे मध्ये बरं का, ही लाईन लातूर लाईनची जाणवळ आहे ना बॅटम, एकदम शरीराला कडक, एकदम कडक. म्हणजे काय, अगदी ह्यांचा बांधा आणि ॲग्रेशन ह्यांच्यापाशी भरपूर आहे, भरपूर. तसं मग ती का मादी म्हणलं तर थोडी सॉफ्ट येते, सॉफ्ट. आणि ती माझी जरी असली तर तिच्या अँग्युलेशनमध्ये थोडे फॉल्ट आहेत. मी तुम्हाला म्हणजे मागच्या पायात जशी पाहिजे तशी नाही आहे, थोडी साधारण खडी आहे, पण ह्याचा पायाचा कर्व बघा अगदी व्यवस्थित. ह्या कुत्र्याचं म्हणजे आवर्जून ही करायचं नाही, म्हणजे आपल्याला चांगलं म्हणायचं म्हणून नाही. ह्याला फॉल्टी मादी सुद्धा फिल्टर होते. हा जर कुत्रा ब्रीड केला का नाही, म्हणजे बऱ्याचशा आम्ही फॉल्टी माद्या किंवा गेल्या वर्षी एक जवळजवळ 10-12 माद्या झाल्या, अक्षरशः ग्रेहाउंडच्या मादीला भरल्यानंतर सुंदर आणि चांगलं कारवान पडलं. म्हणजे आम्हाला एवढं सांगायचंय की आम्ही का ग्रेहाउंडच्या मादीला भरला म्हणून नाही, पण ह्याची ब्लड लाईन किंवा ह्याचं जीन्स पुढं डेव्हलप करतोय तो. हे अगदी मला आवर्जून सांगायचे ह्या गोष्टीतून. लातूर लाईन मध्ये थोडं मी आता बघतोय स्किनचे थोडे इश्यू दिसतात, तसे ह्या मध्ये अजिबात दिसणार नाही. लातूर लाईनचा प्रॉब्लेम असा इतके तुळतुळीत ना, अक्षरशः त्यांना असं अंगावची केस काढल्या. स्किनला लातूर लाईनच्या बाबतीत का नाही एकदम म्हणजे फिनिशिंग बघा की तुम्ही अशी ओढल्यानंतर किती स्किन हातात येते, एकदम पातळ भयानक, अगदी म्हणजे गोटाच. ही जी स्किन जशी सुपर आहे एकदम. हा, आता हा कोल्ट आहे, 8 महिने पूर्ण आहेत अजून, ह्याला 8.5 महिन्याचा आहे. मारवाड जातीचा, पूर्ण जेड ब्लॅक, कपाळावर टिळा. आणि मारवाडची खासियत अशी राहते की हे जे कान बघा एकदम असे नाजूक आणि एकामेकाला टच होत आहेत. ते म्हणजे एका अँगलमध्ये पुढं बी नाहीत. त्याच्या शरीराची ठेवण, पुट्टा, ही मानाची लेंथ, ह्याच्यावर म्हणजे मारवाडची बाबा खासियत ठरली जाते. आणि ह्याच्याच पाठीमागे हे जे आय उभा आहे, ती आय आहे त्याची, ती 2 टाइम्स शो विनर आहे. आणि रेवाल चाल पण चालती ती जवळजवळ 32-33च्या स्पीडनं. सर आहे ना, मला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता ह्यांच्यात मेन ब्लड लाईन वर ह्यांची किंमत ठरते मारवाडी जातीची, त्यांच्या कन्फर्मेशनवर. हो बरोबर. आपल्या कुत्र्यात आधी ठरत होती, पण आता कारवान आणि पश्मित पण काय झाले, ब्लड लाईनला आणि मेन फाउंडेशनला किंवा बॉडी स्ट्रक्चरला काहीच महत्व नाही राहिलं, फक्त लोक कलर बघून श्वान घ्यायचं. आता असं झालंय, मध्यंतरीच्या 4 वर्षाच्या कालावधी जर विचार केला तर काळ्या कलरनं अक्षरशः कारवान संपवायची वेळ आणली. हा कलरवर कुठलीही जातीची कॅटेगरी ठरली जात नाही किंवा त्या माणसावर त्याची प्युअरिटी, हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. आत्ता कारवानची अशी परिस्थिती झाली सध्याला, मी आधी अगदी म्हणजे कोणाला चांगलं म्हणण्यासाठी नाही किंवा वाईट म्हणण्यासाठी नाही, कारवानची कुत्री सहज जर उभा केली तर अशी 2-4 जणांनी चापटून उभा केल्यासारखी, अशी मरगळल्यासारखी. त्यांच्यात जे प्युअर ब्लेड राहतं की बाबा कुठली लोक आल्यानंतर कुत्र्यांनी कसं भुंकून आपल्याला अगदी सांगितलं पाहिजे आवर्जून. आता जी कुत्री 2 लाथा हाणल्या तरी उठणार ती झोपीत ना, त्यांचं प्युअर म्हणजे नॅचरल गुणधर्म होतं ते पूर्ण कमी होत चाललेत. आणि काय झाले, काही लोक मूळ गुणधर्म की बाबा काळच कारवान पाहिजे किंवा काळच असायला पाहिजे, असं काही नाही. त्याचं सौंदर्य व त्याचे कानाचे ठेवण, छाती, शरीर स्ट्रक्चर. आणि कारवान हा कुत्रा तसा जर विचार केला तर अपार्टमेंटमध्ये पाळायचा कुत्रा, त्याला फ्री हाऊस जितकं तुम्ही मोकळं ठेवचाल तितकं ते सुंदर राहील. हे अगदी मला आवर्जून सांगायचं आहे सगळ्या लोकांना की बाबा असं नाही की काळच कारवान पाहिजे, असंच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, असं काहीसुद्धा नाही. आणि काय झालं, कुणाची नावं घ्यायची नाही, कोणाला बदनाम पण आपल्याला करायचं नाही, पण ठराविक लोकांनी अशी एक कॅटेगरी तयार केली कारवानची. असं कारवान नाही आहे, सगळ्यात मेन मुद्दा तो आहे की असंच कारवान पाहिजे किंवा ह्यालाच कारवान जातं. कसं झालंय, स्वतःच्या स्वार्थापोटी कारवान त्यांनी ठरवलं आणि ती लोकांना तसंच बिंब होते, ही चुकीची गोष्ट आहे. हा, खरंच लोकांना बाबा 4 पैसे तुम्ही हक्काने मागवून घ्या, चांगल्या वस्तू द्या की बाबा माझ्यापाशीच आहे हेच चांगलं, असं नाही ना. प्रत्येक कुत्र्यात थोडे कमी 19-20 राहते बाबा. कारवान कसं ठरवायचं, ब्रीड कसं करायचं असतं की बाबा माझ्या कुत्र्यात काय कमी आहे बाबा ते ॲड करायचं.
दुसऱ्यात हे ब्रिडिंग, किंवा माझं चांगलं कसं आहे, एखाद्याने विचारलं बाबा त्याचा कुत्रा कसा आहे, त्याचा म्हणलं की त्याला नावं ठेवायचं त्याचं बाबा असं आहे तसं आहे, हे नको आहे, हे चुकीचं आहे. ह्यानी काय होतंय, कारवान आपलं महागं पडत चाललंय. मुदळवाली कशी आहेत बघा, एकामेकाला सपोर्ट करून त्यांचं ब्रीड आज त्यांनी पुढं नेलं. आता कारवांचं आत्ता कसं झालं आहे, थोडं बाजारात थोडं तरी मार्केट, पण पश्मी पारच लोकांनी संपवतच आणलं आहे. नको म्हणतात लोक पश्मी. आणि मला कारवानला कमी म्हणायचं नाही, पण कारवानपेक्षा पश्मी हे स्ट्रॉंगच, राखणीच्या दृष्टीनं, पळाच्या दृष्टीनं, म्हणजे कारवानला कमी नाही म्हणायचं अजिबात सुद्धा आपल्याला. म्हणजे दादा मला एक मागाशी प्रश्न विचारायचा राहिला. तुमच्याकडे एक जुना नर होता कारवांचा, उदय सूर्यवंशीकडनं आणलेला. हो. त्या नराच्या काय आठवणी, ते नर म्हणजे मला आवडलेला नर एक प्रत्यक्ष चांगला. आता त्या नराची खासियत सांगायची म्हणलं तर ते नर खूप स्ट्रॉंग लाईनचा होता, पण असं होतं त्याचं स्पर्म काउंट कमी लागत होतं, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं ब्रिडिंग नाही करता आलं. पण ती कारवान क्षेत्रातली एक म्हणजे बरं का, एक कोपरा म्हणा आपल्या आठवणीतला, इतकं ब्रीड आणि इतका मोठ्या मापाचा आणि इतका नर तो पळत होता शिकारीसाठी, पण बाय चान्स त्याचं ब्रिडिंग नाही करता आलं आम्हाला. पण खूप स्ट्रॉंग आणि लय सुंदर लाईनचा नर होता तो. म्हणजे ती लाईन आता सगळ्याला संपुष्टात आलेलं आहे, पण ती लाईनची खरंच खासियत, पळायला अक्षरशः बोकडाच्या पैजी लागत होते त्याच्या बापावर. जेव्हा त्याचा जे बाप होता ना सरकार, तो आम्ही जवळजवळ 16 वर्षापाठीमागं 25,000 रुपयाला आणला होता. त्या माणसाने आम्हाला सांगितले 25,000 रुपये, एका सेकंदात आम्ही 25,000 काढले, त्या माणसाच्या हातात दिले आणि ते कुत्रा घेऊन आलो. 1ही रुपया कमी केला नव्हता आम्ही. 16 वर्षापाठीमागं नर तो आणला होता. आणि त्या नराच्या जवळजवळ कारकिर्दीतले 8 ते 10 वर्ष मी त्याच्यावर शिकार खेळलो असेल त्या कुत्र्यात. इतका भयंकर पळत होता तो नर. लाईन काय होती? लाईन त्याची आय पंढरपूरमध्ये होती. ती मला वाटते प्रणित बसलेला माहीत असेल. त्याची आय आज उद्या मारणार अशा परिस्थिती आम्ही 15,000 रुपयाला त्या मालकाला मागवतो, तर त्या मालकाने दिली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याचा भाव बी पंढरपुरात होता आणि त्याची बहीण त्याच मालकाजवळ होती कर्नाटकात. आणि ती लाईन थोडी बदनाम झाली. कशी बदनाम झाली, जी सरकारचा बाप हा पंढरपूरमध्ये होता आणि तो कमी कालावधीत मेला गेला. आणि तसल्याच कलरचा सेम एक काळ्या कलरचा नर त्या मालकाजवळ होता पंढरपुरात. मग तो होता आलूक नरी. मग सरकार पळायला गेल्यावर त्याला विचारलं की आला हे कुठनं आणला होता, मग ती म्हणायची पंढरपुरातून आणला होता. मग तो मालक काय गैरसमजुती सांगायचा, तो आलूक नराचा नर तोच दाखवायचा की बाबा हाच त्या नराचा बाप आहे. सरकारचा बाप ॲक्च्युली लवकर मेलता. मग ती एकच झालं, मग डायरेक्ट लोकांनी ती लाईन बदनाम केली की बाबा आलूक नरीतनं आलं, कारवान इतकं मोठं नसतं. त्याची साईज थोडी साधारण कारवानपेक्षा मोठी होती. आम्ही नाही म्हणत नाही, पण भयंकर हो. अक्षरशः मी त्याला 2.5 वर्षाचा असल्याबरोबर 3च बोटात त्याचे कान संपत होते. किती? 3च बोटात. कानाला घडी नाही, छाती पोळीसारखी. लेन तर इतकी भयंकर होती की गाडीवर जर नर बसवलं तर एवढा बाहेर राहायचा. शेपू डाकसा तलवार, आता फोटो दाखवतो मी, कळेलच लोकांना. अशी तलवार जी म्हणतात का नाही, तलवार ॲक्च्युली तलवारचा कसा तसंच सेम. आणि इतका भयंकर नर पळायचा, इतका की तुम्ही सांगूच नका, की अक्षरशः म्हणजे कुत्रंसुद्धा आसपास नाही त्याच्या. त्यावेळेस सुरुवातीला ग्रेहाउंडचा काळ होता इतका भयंकर, तर अक्षरशः त्या उदय सूर्यवंशी पैलवानांनी अक्षरशः बोकडाच्या पैल लावले त्या ग्रेहाउंड कुत्र्यावर, की पळायला माझा कुत्रा ऐकतो का. इतका भयानक तुफान तो नर पळत होता. त्याचं ब्रीड राखता नाही का ठेवता आलं नाही, कसं झालं तो पळत होता त्यामुळे त्याचं ब्रीडिंग जास्त झालं नाही. आणि त्यावेळेस अक्षरशः आम्ही एक दिवशी 500 किलोमीटर हिंडलो चांगल्या माद्या आम्हाला कारवांच्या मीटिंगसाठी त्याला मिळायसाठी. ज्या लोकांपाशी होत्या ती द्यायला तयार नव्हती आणि स्वच्छ माद्याच त्यावेळेस ब्रिडिंगला आम्हाला त्याला मिळालं नाही. ही मोठी अख्खा एक आमची. अक्षरशः त्या लाईनबद्दल आम्हाला भयंकर दुःख वाटतं की ती लाईन आमच्यापाशी राहायला पाहिजे होती, ती वाढायला पाहिजे होती. असं झालं. तर आत्ता तुम्ही ऐकलं दादा कसे काय शब्दात एक्झॅक्ट त्यांच्या श्वानांचं वर्णन करत होते आणि कसं काय. हेच जर वर्णन, आता शिकार तर बेकायदेशीर आहे, पण हेच जर अशीच वर्णन ऐकायची असतील तर आपल्याला आपल्या श्वान शर्यत, कारवान पश्मीची श्वान शर्यत ल्युअर कोर्सिंग, म्हणजे जे आम्ही निडळला डेमो घेतला होता, ते करणं अत्यावश्यक, लवकरात लवकर चालू करणं अत्यावश्यक आहे. ग्रेहाउंडच्या तर चालू आहेत, पण कारवान पश्मीच्या रेस चालू होणं ते ल्युअर कोर्सिंगच्याच माध्यमातून चालू होणं अत्यावश्यक आहे. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी मला कृपया या बाबतीत कॉन्टॅक्ट करा. आणि ह्या श्वानांची शुद्धता, अभिजातपणा जर आपल्याला असंच कंटिन्यू ठेवायचा असेल तरच ते श्वान शर्यती हा एक अंतिम आणि एकमेव पर्याय आहे. धन्यवाद.
आता 2-3 दिवसात कवाच नव्हतं करत. कवाच नव्हतं करत. पायरा बोट मोडली काय ती लांबडच झाली. नाही ना, पायच पडला होता जनावरांना. ठीक आहे.